जर तुम्हीही फिश लवर असाल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे. रेसिपी सेव्ह करा आणि आजच ट्राय करून बघा. तर या रेसिपीसाठी मी घेतले आहे 1 वाटी किसलेला नारळ, साधारण 3 टोमॅटो, एक छोटासा कांदा, लसूण, 2 बेडगी मिरची, 1.5 चमचे धने, अर्धा चमचा जिरे, चमचा हळद आणि हे सगळं एकत्र वाटून घेणार आहोत. इथे मी तेल गरम करून घेतले, त्यात घातले आहे मोहरी. मोहरी ती तडतडली की त्यात आपण घालणार आहोत जिरं, कढीपत्ता, हिंग आणि भरपूर अशी कोथिंबीर आपण घालणार आहोत. त्यात आपण घालून घेणार आहोत आपलं वाटलेलं साराचं वाटण आणि छान असं मिक्स करून 2 मिनटे ह्याला झाकण मारून ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे. 2 मिनटं छान वाफ काढून घेतली आहे. आता पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेऊया आणि ह्यात आपण आता ॲड करणार आहोत पाणी. पाणी तुम्ही गरजेनुसार ॲड करू शकता. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. त्यानंतर घालणार आहोत 3 ते 4 कोकम किंवा आमसुलं. त्यात तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही फिश ॲड करू शकता. मी इथे घेतली आहे मांदेली. त्यानंतर वरून कोथिंबीर आणि सर्वात शेवटी मीठ घालून पुन्हा याला छान मिक्स करून घेणार आहोत. छान मिक्स करून घेऊया आणि आता याला झाकण मारून कमीत कमी 5 ते 10 मिनटं एक छान उकळ काढून घेऊया. मस्त अशी मांदेली आपली रस्स्यात शिजली आहे आणि तयार आहे गरम गरम भाताबरोबर सर्व करायला. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, हेही सांगा की तुम्ही या रेसिपीला तुमच्या भाषेत काय म्हणता आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघत आहात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. बाय.